सर्वांना समतेची माणुसकीची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची एक महान आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरा आहे. पण या समतावादी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा दावा शरद पवारांनी केला, ज्यामुळे पुन्हा यावरून चर्चा सुरू झाल्यात आणि राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत. पाहूयात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याच वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचं प्रतिपादन शरद पवारांनी केलं. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य केलं. वारकरी संप्रदायात सुमारे 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं पवारांनी म्हटलं. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली. वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेच दिसत नाही. त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलं आहे की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे. मला असं वाटतं की त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी, किंबहुना मध्यंतरीच्या काळात हा प्रयत्न झाला की वारकरी संप्रदायामध्ये काही लोक शिरून जो वारकरी विचार आहे त्याच्या बिलकुल विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा लोकांना वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी बाहेर काढलं. शरद पवारांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात यावर प्रतिक्रिया उमटल्या. हा हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय, तर वारीमध्ये अर्बन नक्षल वाढल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं. हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार. कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवारसाहेब करतात असं करू नका. तो संप्रदाय एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतो. त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे तर ते एकमेकाचे चरण स्पर्श करतात. असं मला वाटतं या संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय महाराष्ट्रात नाही तर देशातही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा. शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासनं अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती. पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. इतकंच नाही तर भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी थेट शरद पवारांचा मौलाना असा उल्लेख करून टीकास्त्र डागलंय. हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. दरम्यान तुषार भोसलेंसारखे उपरे लोक वारकरी संप्रदायाला कलंक लावण्याचं काम करतायत अशा शब्दात सक्षणा सलगर यांनी खडे बोल सुनावले. 60% वाढले, काही खोटं नाही. त्यात तुमची ती किडे गुरुजी आले, काही पण बोलणं, तिकडे हा झेंडा लावा तिरंगा खाली घ्या ही भाषा वापरणारी किडे गुरुजी हे असे लोक आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाला कलंक लावण्याचं काम हा तुषार भोसले सारखा जातीय किडा जो हिंदू धर्माचा बद्दल बोलतो परंतु अतिशय कथनी आणि करणीमध्ये विरोधाभास असणारे हे लोक आदरणीय पवार साहेबांना जर काही बोलत असतील तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणूनच या आचार्य भोसलेला आम्ही दणदणीत इशारा देतो. शरद पवारांनी वारकरी संप्रदायात होत असलेल्या प्रतिगामी घुसखोरीबाबत भाष्य केलं.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे पवारांच्या या वक्तव्यावरनं निर्माण झालेला हा वाद कसा थांबणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.